आपण जर पाहिलं तर पोलीस या ठिकाणी घटनास्थळी दाखल आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर गाड्या ज्या आहेत त्या पूर्ण पाडण्यात आलेल्या आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं ते हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये पोलीस जे आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत त्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस असतील आणि या ठिकाणी NSUI चे कार्यकर्ते जे आहेत तेही बसलेले आहेत। काही मुलींना कोंडून ठेवण्यात आलेलं आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ठ्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघू शकतो की आता हे आंदोलन जे आहे ते सुरू केलंय। काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते खाली बसलेत। या आंदोलनाचं कारण जे आहे आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी सर्व पदाधिकारी एबीवीपीचे गुंडा पोरींना मारतात, मुलींना मारायचं काम आहे एबीवीपीच्या गुंडाने केलेलं आहे आणि त्याला आम्ही सोडणार नाही, लक्षात ठेवा। काय झालं? ये जो उन लोगों ने लड़कियों के साथ किया ना ये होने नहीं देंगे। एबीपी इतने शर्मनाक काम करते हैं, हर बार ऐसा करते हैं। राहुल गांधी से डर कर आज ये माहौल पैदा किया उन लोगों ने, महिलाओं पे अत्याचार पर अत्याचार। आज या ठिकाणी आमच्या काही मुली कॉलेजमधल्या राहुल गांधींच्या प्रोग्रामचे व्हिडिओ टाकले म्हणून एबीवीपीच्या पोरांनी त्यांना कोंडून ठेवलं आतमध्ये, आया बहिणींवरनं शिव्या दिल्या। काय तुम्ही आले आज कार्यकर्ताओं ने आप देख सकते किस तरीके से महिलाओं को यहाँ अंदर लेके गए हैं। हम उनके लिए काय झालं? तुम्ही आले तेव्हा काय केलं? मुलींना कोंडल्या गेलाय, आम्ही म्हटलं सोडा तर सोडत नाही, तुमच्या मुलाला मारलं जात आहे। बीजेपी सरकार राहुल गांधी विषयी बाईट दिली म्हणून मारलं जात आहे। मागील 2 तास झाले, मागील 2 क्या हुआ? क्या देखिए हम जो है कमिश्नर से कह रहे हैं, डीसीपी को बता रहे हैं कि यहाँ पर जो है यहाँ पर मुख्यमंत्री जी खुद इस घटना के जिम्मेदार खुद मुख्यमंत्री हैं। मुख्यमंत्री खुद यहाँ पर जो है ये करवा रहे हैं। प्रधानमंत्री मोदी छात्रों के विरोधी हैं और छात्रों के साथ प्रधानमंत्री